1.4 अब्ज, हो एक तब्बल 140 कोटी. विचार करा, या प्रचंड संख्येचा आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आणि पर्यावरणावर किती भयानक ताण येत असे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विश्लेषणात्मक सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एमएट सेट परीक्षेच्या युनिट 9 मधला एक अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारा विषय अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे मानव आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध आणि विशेषतः मानवनिर्मित कृती. या सत्रात आपण एकदम सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेतून या कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहोत. नुसत्या कन्सेप्ट्स नाही बरं का, तर परीक्षेत तुम्हाला फायदा होईल अशी रिअल लाईफ उदाहरणे आणि काही भन्नाट ट्रिक्स पण आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचे मार्क्स एकदम पक्के होतील. आजच्या या प्रवासाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगतो. 1. पर्यावरणाची ओळख. 2. मानव आणि पर्यावरणाचा संबंध. 3. मानवनिर्मित कृती. 4. त्याचे पर्यावरणावरील परिणाम. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे, परीक्षेसाठी काही खास ट्रिक्स आणि शॉर्टकट्स. तुम्ही नव्याने तयारी करत असा किंवा आधी परीक्षा दिली असेल, हा क्रम थेट UGC नेट आणि सेटच्या अधिकृत सिलेबसला धरूनच आखलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या विभागापासून, पर्यावरणाची ओळख. बघा, पर्यावरणाची प्रामुख्याने 4 मुख्य आवरणे असतात. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला हे इंग्रजी शब्द नक्की पाठ करायचेत, कारण परीक्षेत जोड्या लावामध्ये हेच शब्द येतात. ॲटमॉस्फिअर म्हणजे आपलं वातावरण किंवा हवा. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, ज्यात सगळं पाणी येतं. लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, म्हणजेच आपली जमीन, माती आणि खनिजे. आणि शेवटी बायोस्फिअर म्हणजे जीवावरण, जिथे आपण सर्व सजीव एकत्र राहतो. हे 4ही शब्द डोक्यात अगदी फिट बसवा. आता एक असा पॉइंट जिथे परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो, इकोसिस्टम आणि इकॉलॉजी या 2 शब्दांमधला फरक. बघा, इकोसिस्टम किंवा परिसंस्था म्हणजे सजीव आणि निर्जीव घटकांमधील जो प्रत्यक्ष संबंध असतो ना, ती देवाणघेवाण. पण इकॉलॉजी किंवा परिस्थितिकी म्हणजे ह्या सगळ्या संबंधांचा आपण जो शास्त्रीय अभ्यास करतो, तो अभ्यास. कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंगच्या हिशोबाने हा फरक समजणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे जाऊया दुसऱ्या विभागाकडे, मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध. मित्रांनो, माणसाचा निसर्गाशी असलेला हा संबंध एका रात्री तयार झालेला नाहीये. तो 3 मुख्य टप्प्यांतून विकसित झालाय. पहिला टप्पा म्हणजे डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व. सुरुवातीला माणूस अन्नासाठी आणि पाण्यासाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. मग आला दुसरा टप्पा, अडॅप्टेबिलिटी, म्हणजेच जुळवून घेणं. इथे माणसाने निवारा आणि कपड्यांसाठी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल केले. आणि मग आला तिसरा टप्पा, ज्याला आपण मॉडिफिकेशन किंवा बदल करणे म्हणतो. इथे माणसाने थेट निसर्गातच बदल घडवून आणायला सुरुवात केली, जसं की धरणे बांधणे किंवा खाणकाम करणे. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या आजच्या मुख्य आणि तिसऱ्या विषयाची, मानवनिर्मित कृती म्हणजेच अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज. इथे तुमच्यासाठी एक मोठा एक्झाम अलर्ट आहे. हा अँथ्रोपोजेनिक शब्द ना अगदी घोटूनच ठेवा. याचा अगदी सोपा अर्थ आहे मानवनिर्मित. निसर्गावर मानवी हस्तक्षेपामुळे जे काही निर्माण होतं किंवा जे काही परिणाम होतात, त्या सगळ्याला अँथ्रोपोजेनिक म्हणतात. परीक्षेतील प्रश्नांमध्ये हा कीवर्ड हमखास म्हणजे हमखास असतोच. आता हे चित्र बघा. मानवनिर्मित कृतींमुळे पर्यावरणाचा कसा ऱ्हास होतोय हे एका नजरेत समजतं. ही बेसुमार जंगलतोड, जंगलांना लागणारे भयंकर वणवे, विविध प्रकारचं प्रदूषण आणि सगळीकडे साचणारा कचरा, हे सगळं काही माणसाच्या विकासाच्या हव्यासातून आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजांमधूनच थेट निर्माण झालेले धोके आहेत. या एका चित्रावरून पूर्ण विषय क्लिअर होतो. परीक्षेच्या सिलेबसमध्ये सर्वाधिक वेळा विचारले जाणारे हे काही प्रमुख मानवनिर्मित घटक आहेत. शेती, ऊर्जा निर्मिती, औद्योगिकीकरण, वाहतूक, शहरीकरण आणि खाणकाम. या सर्व ॲक्टिव्हिटीजमुळे पर्यावरणात अगदी वेगाने बदल होत आहेत आणि आपल्या मौल्यवान संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतोय. आता वळूया चौथ्या भागाकडे. या सगळ्या कृतींचे पर्यावरणावर नेमके काय परिणाम होतात ते पाहूया. मी तर म्हणेन की तुम्ही या तक्त्याचा मनातल्या मनात एक स्क्रीनशॉटच काढून घ्या. इथे आपण विशिष्ट मानवी कृती आणि त्याचे थेट परिणाम अतिशय सुटसुटीतपणे जोडले आहेत. बघा, औद्योगिकरणामुळे हवा आणि जलप्रदूषण होतं. शेतीमधील रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो आणि युट्रोफिकेशन म्हणजे सुपोषण होतं. आणि वाहतुकीमुळे कार्बन डायऑक्साईड सारख्या ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतं. थेट गुण मिळवून देणारा हा तक्ता तुमच्या खूप कामी येणार आहे.
इथे एक अतिशय धक्कादायक आकडेवारी आहे. तुम्हाला माहिती आहे, हवेच्या एकूण प्रदूषणापैकी तब्बल 75% अधिक प्रदूषण हे केवळ आणि केवळ वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरांमुळे म्हणजेच ऑटोमोबाईल एक्झॉस्टमुळे होतं. उरलेले 25% उद्योगांमधून आणि इतर कारणांमुळे. बहुपर्यायी किंवा MCQ प्रश्नांसाठी हा एक एकदम परफेक्ट पॉइंट आहे. मग ह्या सर्व मानवनिर्मित कृतींचा अंतिम आणि जागतिक परिणाम काय बरं? तर संसाधनांचा अतिवापर आणि जीवाश्म इंधनांचे म्हणजेच फॉसिल फ्युएल्सचे ज्वलन, ह्यातून ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल ही महाभयंकर संकटे उभी राहिली आहेत. आपल्या आजूबाजूला होणारं स्थानिक प्रदूषण थेट जागतिक हवामान बदलाला कसं कारणीभूत ठरतं हे या समीकरणावरून अगदी स्पष्ट होतं. चला, आता वेळ आली आपल्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागाची, एक्झाम ट्रिक्स आणि शॉर्टकट्स. मानव आणि पर्यावरण संबंधांचे ते 3 टप्पे एका सेकंदात कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट ट्रिक आहे. फक्त डॅम हा शब्द लक्षात ठेवा. D म्हणजे डिपेंडन्सी, A म्हणजे अडॅप्टेबिलिटी आणि M म्हणजे मॉडिफिकेशन. बस या एका डॅम शब्दामुळे पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपाचा संपूर्ण क्रम तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहील. चला तर मग मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसारखा एक प्रश्न सोडवून पाहूया. खालीलपैकी कोणती मानवनिर्मित किंवा अँथ्रोपोजेनिक कृती नाही? पर्याय आहेत: A. जंगलतोड, B. ज्वालामुखीचा उद्रेक, C. खाणकाम, D. शेती. थोडा विचार करा. अगदी बरोबर, ज्वालामुखीचा उद्रेक ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती मानवनिर्मित नाही. परीक्षेमध्ये असाच शांतपणे विचार करून तुम्ही अचूक उत्तरापर्यंत सहज पोचू शकता. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. आपण सर्वजण जगण्यासाठी पर्यावरणावर अवलंबून आहोत हे खरं, पण मानवाने केलेले अमर्याद बदल हे निसर्गाशी जुळवून घेण्याच्या आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वेगाने वाढत आहेत का? हा प्रश्न नक्की स्वतःला विचारून बघा. कारण मित्रांनो, या सत्रातील माहिती केवळ परीक्षा पास होण्यासाठी नाहीये, तर आपल्या पृथ्वीच्या भविष्यासाठी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात.